नाही, जरा पत्रकार परिषदेमध्ये होऊन दे, मग तुमच्याशी बोलल्याशिवाय मी जात नाही. राजकीय उद्या हे राजकीय नव्हते, राजकीय विषय तर घ्यायचं नाही कोणी, ते तू ठरवणार, मी ठरवणार. लोकांनी घ्यायचं नाही. बोला. उद्या नगरपालिकेचे निकाल लागतात, कसं बघताय सगळ्या निकाल? नाही, जिथे जिथे सगळं महायुतीच जिंकणार. जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार. का महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का हो साहेब? औषधासाठी ना. तुम्हाला उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष दिसला का? दिसला ना तुमच्या टीव्हीवर? शिवसेना किंवा भाजप, बस. मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून 15 दिवसाची. मग उलट तुम्हाला मी ट्री हाऊस विहार दाखवतो, तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष, पण तुम्ही आमची काळजी घेत नाही. शिवसेना भाजपच्या एकामेकाच्या विरोधात लढण्याची. अहो, आम्ही मैत्रीपूर्ण लढणारे लोक आहोत, प्रगल्भ लोक आहोत. आज दिसलो का नाही, एका जीप मध्ये आलो की नाही इथे, ते मी टपावर बसलो लोक वेगळं. मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत. आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही. आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत. प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या. निवडणुका संपल्या. आता उद्या 21 तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही, त्याची पण मजा घ्या तुम्ही. महापालिकेच्या आता निवडणुका होत आहेत, काय कसं म्हणजे त्या संदर्भात कसं? महायुतीच जिंकणार सगळीकडे. सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार. जिथे जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्व विचाराचा भगवादारी महापौर बसलेला दिसेल. कणकवलीमध्ये तुमच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले होते. उद्या मतमोजणी होते, विरोधकांना धूळ चारणार. ते आता मी बोलू का? नाही, ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का? कणकवलीची जनता ही नेहमी सन्मान्य राणे साहेबांबरोबर आणि भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा कणकवली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल.